भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। तर सकाळी 3 वाजता निघालेले छोटे रायडर आता डुलकी मारायला लागले, तर आईने बांधून ठेवलं हातबीत. क्या बात आहे. चला स्लो जाऊ दे, चल पुढे चल. बघा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता. ओ शिट. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी, माझा अवतार पाहत असाल, खूप दमलोय, झोप येते. आणि हा स्पेशल ब्लॉग असणार आहे आपला 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त. तर आज आहे 14 ऑगस्ट आणि उद्या आहे 15 ऑगस्ट. तर त्याच्या निमित्त मी माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीसोबत प्लॅन केलेला आहे कोलाल राईडचा. टोटल 2 दिवसांची आमची राईड आहे, विथ स्टे आहे. आणि सुंदर सुंदर तिथे गेम्स वगैरे आणि लडाख जी सिरीज झाली आहे त्याच्यावर क्विज ठेवलेली आहे, क्वेश्चन आन्सरची. आणि जो जास्त प्रश्नांची उत्तरं देईल त्याला प्राइजेससुद्धा ठेवलेले आहेत. तर आता सगळी सकाळपासून तयारी करेपर्यंत ना फुल वाट लागलेली आहे, कारण लास्ट मुमेंटला 2-3 जणं कॅन्सल झाली, परत 1-2 जणं वाढली. तर ते सगळं मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर प्रॉपर प्लॅन, मीटअप, टाईम, ह्याव त्याव. तर जेव्हा एकटा माणूस सगळं काही व्यवस्थित हँडल करण्याचा प्रयत्न करतो ना, कारण माझा मानस असा असतो की कुठेही कोणालाही काही कमी पडता कामा नये. कारण मी माझ्या स्वतःहून एक्झाम्पल घेत होते, जर मी गेलो तर मला काय काय लागेल, मला काय काय नाही लागणार. तर ठीक आहे. तर आता इथे पाहू शकता, इथे सगळे मी माझे कपडे घेतलेले आहेत. आणि या राईडमध्ये तुमची वहिनीसुद्धा येते, तर तिचे कपडे या टेल बॅगमध्ये, तर तिचे कपडे या सॅडल बॅगमध्ये घेतले आहेत. आणि इथे पाहू शकता, ही संपूर्ण टॉप बॉक्समध्ये आहे ना, मी इथे सगळे गिफ्ट्स घेतलेले आहेत, भरपूर गिफ्ट्स आहेत. तिथे खेळण्यासाठी इथे काही बॉल्स आहेत, ग्लासेस आहेत, त्याच्यानंतर इथे सुतळ आहे. तर एक्साइटिंग असा हा काहीसा व्हिडिओ होणार आहे, खूप गमती जमती. कारण या राईडचं आणि माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीचं माझ्या यूट्यूबद्वारे एकच मेन हेतू असतो की सगळेजणं आम्ही एकत्र येऊ, जे अनोळखी आहेत त्यांनासुद्धा आपल्या फॅमिलीत समाविष्ट करून घेऊ आणि अशीच आपली फॅमिली आपल्याला वाढवायची आहे. त्यानंतर आणखी एक स्पेशल गिफ्ट आहे, ते मी आता रिव्हील नाही करत आहे, त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण बघावा लागेल. तर आता रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि सकाळी 4 वाजता उठून 5:30 वाजता पहिला मीटअप, त्यानंतर 6:30-7 वाजता दुसरा मीटअप. तर चला आता भेटूया सकाळी आणि फटाफट आवरूया. डोळ्यावर झोप आहे, थोडीशी झोप तरी घेऊन एनर्जाइज ठेवलं पाहिजे स्वतःला. तर चला भेटूया सकाळी. तर म्हणजे आता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि मी चाललेलो आहे मंदिरमध्ये, मी जिथे पार्ट टाईम काम करतो. कारण 15 ऑगस्ट निमित्त ना तिथे सजावट असते तिरंगा कलरची. तर आपण इथे ऑरेंज गोंडा, सफेद शेवंती आणि याच्या खाली हिरवी पानं म्हणजे जी कामिनी असते ती आहे. तर हे डेकोरेशनसाठी मला द्यायचं आहे. तर आता घेऊन चाललो आहे. म्हणजे जेवढं स्क्रीनवर वाटतं ना की व्हिडिओ जेवढा बघायला इझी असतो तेवढा इझी नसतो, त्याच्या मागे ही सगळी मेहनत आहे. तर आता मी चाललेलो आहे पार्ट टाईमला, तर ते काम करूया आणि झोपायचं आहे यार. सकाळी 3:30ला उठायचं आणि 12:30 झाले, तर घरी येईपर्यंत 1 वाजेल. 3 hours later. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. सकाळचे वाजलेले आहेत, तर सकाळचे वाजलेले आहेत 5:05 झालेत. 4 वाजता उठलो आहे, रात्री 1:15-1:30ला झोपलो आहे. कमी झोप झालेली आहे पण फ्रेश वाटतं आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत छोटे रायडर. अंशू, पूर्ण नाव सांग. अंशू महेश कांबळे. आणि ट्रेक लीडर मयुरी मॅडम. आणि आमचे माणसं उठत आहेत. तर आता आपण चाललो आहेत गाडीवर. आपलं जी सॅडल बॅग वगैरे आहे इथे, तर हे सगळं आता लोड करायचं आहे, बांधायचं आहे. आणि बांधून आता 5:30ला पहिला मीटअप पॉईंट आहे, अर्धा तासात पोचू. यावेळेस प्रॉपर वेळेत आहेत. चला. तर सुप्रभात. फायनली सगळी आता लगेच लोड करून झालेलं आहे सगळं. तर रुस्तमसुद्धा आपली इथे कोल्ड स्टार्ट झालेली आहे. इथे अन्वी रेडी आहे आणि इथे मयुरी आणि छोटे रायडर रेडी ऑल सेट टू गो. चला. तर आता आपण चाललो आपल्या पहिल्या मीटअप पॉईंटला, ओबेरॉय मॉलला. तर आता 1-2 जण यायची बाकी आहेत, तोपर्यंत आपणसुद्धा पोचतो आहे. चलो निकलते, बाप्पा का नाम लेते. तर चला मंडळी, निघूया फायनली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर चलो, सुप्रभात मंडळी, सुप्रभात. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे. आणि मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त स्वातंत्र्य आपण सगळे एन्जॉय करतो आहे, आपले लाईफ एन्जॉय करतो आहे. पण ज्या लोकांनी जे बलिदान दिलं ना, ते आपण कधीच विसरता कामा नये. तर आपल्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच सगळ्यांना शतशः नमन करून आपण आपल्या ब्लॉगची सुंदर अशी सुरुवात करूया. आणि आपण चाललेलो आहोत कोलाडला आपल्या 30 मावळ्यांसोबत, 30 रायडरसोबत. तर फार धमाल येणार आहे. खूप नवीन अनुभव, खूप नवीन ओळखी अशा आज होणार आहेत. तर आज माझ्यासोबत माझ्या म्हणजे घरूनच तर ही आहे मयुरी, माझी ट्रेक लीडर आहे. तर ती विरारवरून त्याच्या छोट्या मुलाला घेऊन आलेली आहे गाडीवरून. आणि ती सकाळी 4 वाजता पोचली माझ्या घरी. हॅट्स ऑफ, म्हणजे 2:30 वाजता निघाली आहे ती पोरगी. क्या बात आहे. हा जज्बा, हा जुनून असतो. आणि आपल्यासारखे जे मेल रायडर असतात ना, ते बहुतेक वेळा कारणं देतात, अरे हे झालं, अरे ते झालं. पण पण ज्याला यायचं असतं ना, तो कसाही येतो. तर आता आपण पोचतो आहे आपल्या पहिल्या मीटअप पॉईंटला, ओबेरॉय मॉलला. तर पाहूया कोण कोण आलेला आहे ते तिथे. तर आता आपण पोचलो आहे ओबेरॉय मॉलचे इथे. आणि ओबेरॉय मॉलचे इथे आपल्या इथे आहेत जोरे भाऊ, त्यानंतर विरारवरून आलेले सूर्यवंशी भाऊ. हे सगळे शेवटी बॉम्ब फोडणारी माणसं आहेत. मी येतो. तर इथे नितेश, याने सुद्धा कालच बॉम्ब फोडला आहे. आणि आपले यंग मॅन मॉलाचा चॉकलेट हिरो. आणि आम्ही. तर आता इथे तर आता इथे विशाल भाऊ येतात. आणि विशाल भाऊ आले की लगोलग निघूया. आता 5:45 वाजलेत, वेळेत आहोत. आणि पाऊससुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे. चला मंडळी, जस्ट सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेतलं आणि काय धोधो पावसाला सुरुवात झाली. बाप रे, याने जर आज थैमान घातला तर लागले. म्हणजे पाऊस असावा, पण तो येऊन जाऊन असेल ना, तर जरा मजा येईल राईड करायला. एकदमच पडत राहिला तर त्याच्यात काय होणार माहिती आहे, आपली जी रायडर मंडळी आहे ना, मागे पुढे होणार. कारण या 15 ऑगस्ट निमित्त भरपूर सारे रायडर आज निघणार. तर त्याच्यात आपले रायडर शोधायला मुसीबत होणार. तर आता ग्लोव्ज मी नाही घालत आहे, कारण ते ओले होतील. तर आता रेनगिअर वगैरे चढवलेत. आणि हे पायात मी रबरचं एक नवीन ऑर्डर केलं होतं ॲमेझॉनवरून. तर ते आले बूट भिजू नये म्हणून. बघूया आता विशाल भाऊ आले की निघूया. अच्छा, एंड कुठे चाललात, कुठे? धन्यवाद. आम्ही कोलाडला चाललो आहे. हां, नाही माझं स्वतःचं 30 जण आहेत. नाही ते दुसरीकडे, आम्ही दुसरीकडे. तुमची राईड कुठे? अच्छा, लोणावळा. ट्रॅफिक भेटेल म्हणून मी ते कॅन्सल केलं. चला, हां, ओके. तर आपले सकाळीच सबस्क्रायबर भेटले, क्या बात आहे. आणि आपण जी लडाख राईड केली ना, त्याच्यामुळे भरपूर जणांपर्यंत आपण पोचू शकलो आहे. आणि आता मी ठरवलं आहे अशाच सुंदर लाँग राईड्स, इन्फॉर्मेटिव्ह सिनेमॅटिक्स तुमच्यापर्यंत पोचवायच्या. आणि कॅमेरावर ना आता सतत हे चिखल वगैरे उडत राहणार समोरच्या गाड्यांचा. त्यामुळे जे ब्लॉग करतात ना, त्यांना मी सांगेन की पावसाळ्यात गाडी स्लो चालवा. आणि हँडग्लोव्ज असेल नसेल, तुमची ही जी लेन्स आहे ती क्लिअर करत राहा. त्याच्यामुळे काय होईल ना, बघणाऱ्यांना ते ब्लर पाण्याचे थेंब असलेला तो विजन नाही मिळणार. त्याच्यामुळे कसा तो इंटरेस्ट निघून जातो व्हिडिओ बघण्याचा. त्याच्यामुळे तुमची लेन्स ही सारखी स्वच्छ करत राहा बोटाने. तर आता आपण हळूहळू जाऊया. पाऊस जबरदस्त आहे आज, पावसाला मजा येणार आहे. त्याच्यामुळे फॉर्मेशनसाठी माझी जबाबदारी आता वाढलेली आहे. तर फायनली ज्यांची वाट पाहत होतो त्यांचं आगमन झालेलं आहे. सुप्रभात, क्या बात आहे. चला, आता आपले सगळे रायडर झालेले आहेत त्या पहिल्या मीटअप पॉईंटपासून. आणि पाऊससुद्धा थांबला आहे. आणि हा आहे ओबेरॉय मॉल. तर आता इथून 1-1.25 तासाचं आपलं कळंबोलीचं अंतर आहे.
चलो, आणि इथे आहे रॉयल एनफील्ड 650. क्या बात. आणि आज आपल्या रुस्तमवर ना आपण सॅडल बॅग लावलेल्या आहेत पहिल्यांदाच, आणि कशी भरगच्च दिसते बघा, एक नंबर. सॅडल बॅग लावून एक नंबर, जबरदस्त. चला निघूया. बाप रे, काय खतरनाक पाऊस पडतोय यार, काय खतरनाक पाऊस पडतोय. हा स्वातंत्र्य दिवस हा गाजवणार असं वाटतंय, कारण संपूर्ण आकाश वर भरलेलं आहे तुडुंब. बाबा रे, कोणाला काय फक्त हानी नको पोचवू, एवढीच माझी प्रत्येक वेळेस इच्छा असते. तुला पडायचा आहे जेवढा पड, धरणे, जलतलाशय, तलाव बिलाव सगळं भरून टाक, कारण आपले बाप्पासुद्धा येणार आहेत. बाप्पाच्या आगमनाची चाहूल, क्या बात आहे. तर बाप्पासाठी तर गाणं झालंच पाहिजे ना मंडळी, एवढ्या सुंदर अशा पावसामध्ये. तर माझं आत्ता सध्या ट्रेंडिंग फेवरेट असलेलं गाणं आहे, थई 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 नाचत यावे रंगणी गणराया. थई 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 नाचत यावे रंगणी गणराया. पंचारती ओ वाळू, पंचारती ओ वाळू. आता ती पुढची लाईन विसरलो, पण सही गाणं. थई 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 नाचत यावे रंगणी गणराया. क्या बात आहे माझा देव बाप्पा. हो 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 हो. मुंबई झालेली आहे तुंबई एवढ्याशा पावसात. तर सकाळी 3 वाजता निघालेले छोटे रायडर आता डुलकी मारायला लागले, तर आईने बांधून ठेवलं हातबीत. क्या बात आहे. चला स्लो जाऊ दे, चल पुढे चल. ओ बाप रे, काय पाणी भरलं यार. ही आहे आपल्या मुंबईची, काय बोलू शकतो, बोला पुढे, कमेंट तुम्हीच करा. पण सई हा मानलं पाहिजे, एवढ्या पावसात सुद्धा तिच्या मुलाला अशी ओढणीने बांधून घेऊन जाते. आणि आजची राईड इथून म्हणजे मुंबईपासून आहे 180 किलोमीटर. तर मी त्याला नंतर दुसऱ्या गाडीवर शिफ्ट करणार आहे, कारण डुलकी बिलकी लागली. हा बघा, हा मार्शल यांचा. अरे भाऊ, आम्हीच मार्शल. आमचे रायडर्स बघ कसे जात आहेत, असं नियॉन बियॉन नाही घालत. आमचे बाबा साधे सुधे रायडर्स आहेत. आता हळूहळू अपग्रेड करतोय आम्ही. आमच्या बाईक्स तुमच्यासारख्या मोठ्या नाहीत, छोट्या आहेत. हा ते 2-2चं फॉर्मेशन तो सांगतोय, तो सगळं बरोबर सांगतोय. आपल्याला सुद्धा ही लेवलपासून त्या लेवलपर्यंत जायचं आहे. तर त्याच्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. जो आपला ऑल CC रायडर्स क्लब महाराष्ट्र आहे, त्याला मी असा प्रोफेशनल करणार ना, म्हणजे जो माझ्या रायडिंग ग्रुपमध्ये, कम्युनिटीमध्ये ॲड आता होतो आहे, प्रत्येकाला रायडिंगचं महत्त्व, सेफ्टीचं महत्त्व, सेफ्टी गिअर्स. कारण इतक्या जणांनी, कमीत कमी या 3-4 वर्षात 15 ते 20 जणांनी स्वतः सेविंग्स करून रायडिंग गिअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आणि आता छान छान लॉंग राईडसुद्धा ते करतात. तर हेच आहे. हे लेफ्ट घ्यायचं आहे, लेफ्ट. आणि आता कसं होणार माहिती आहे, या सगळ्या रायडर्समध्ये आपलं कोण, दुसरं कोण, ते सगळं चुकामुक होणार. होय का. BOM, हां, याच्यात पण आपले आहेत मित्र. तर मंडळी, आज 15 ऑगस्ट निमित्त, स्वातंत्र्य दिनानिमित्त भरपूर जण आपल्या गाड्यांना फ्लॅग्स लावतात. तर मी सुद्धा सुरुवातीचे 2 वर्ष लावले होते फ्लॅग्स, कारण ते ना एक क्रेज असतं की आपल्या गाडीला फ्लॅग. क्रेज नाही म्हणता येणार, एक म्हणजे भावना असते ती. तर आपल्या गाडीला भारताचा झेंडा लावा ही प्रत्येकाची भावना असते. परंतु माझं मत मी 2-3 वर्षापासून चेंज केलेलं आहे, कारण हा जो रस्त्यावरचा चिखल आहे ना, त्याच्यामुळे संपूर्ण झेंडा हा काळपट आणि चिखलाने माकून जातो.
त्याच्यामुळे जेव्हा एका ठिकाणी गाडी उभी करतो ना तेव्हा ते एक विचित्र दिसतं. त्याच्यामुळे म्हटलं आपण गाडीला झेंडा लावायचा नाही. आणि आपल्यासोबत जेवढेसुद्धा 30 रायडर्स आहेत त्यांनासुद्धा मी त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे की बाबा लावलात तर तो चिखलाने माखेल आणि त्याचा अपमान होईल, तर असं काहीच आपल्याला करायचं नाही. त्याच्यामुळे ज्यांनी लावलं आहे त्यांना तर भारत माता की जयच. त्यांचंसुद्धा काही चुकत नाही आहे, ते सुद्धा आपल्या राष्ट्रप्रेमापोटी करत आहेत, पण काय हरकत नाही. आपलं मत माझं मत हे असं आहे. तर आपला छोटा रायडरला येते झोप. तर आता मी वाशी प्लाझा पोचलो आहे आणि आता त्याला तिच्या बाईकवरून इथे शिफ्ट करूया दोघांच्या मध्ये. उचला त्याला, उचलून ठेवा, उचलून. चला चला, बसा बसा. छोट्या मावळ्याला घेतलेलं आपल्या मागे आणि आपल्या राईडला सुरुवात. मंडळी आता ना एक गंमत झाली. तर 2 बाईक गेल्या. एक BMW 1000R जी आहे ना ती गेली. तर तिचा आवाज असा होता, अशी गेली यार. आणि आवाज म्हणजे ऐकण्यासारखा पण वाटत होता आणि असा थोडा कानाला त्रास देणारा पण वाटत होता. पण तो आवाज ऐकून लय भारी वाटतं. जशी G900 पण एक गेली. आणि त्याच्यानंतर ना मागून ड्यूक आली, ड्यूक 200. तिचा आवाज माहिती आहे कसा ना, असा नाही, असा पण नाही, म्हणजे कुठे तो आणि नंतर कुठे डायरेक्ट कानाच्या बाजूनेही गेली. लिटरली एवढा हसायला म्हणजे ही कुठली बाईक गेली बघते या मायला ड्यूक 200. कारण तिला बेसिक आवाज तसाच आहे. तर अशा चालता बोलता गमती ऐकायला सुद्धा मिळतात, बघायला तर मिळतातच. तर पहिल्यांदा एवढ्या आपल्या राईडच्या मीटअप पॉईंटला पोचायला लेट झाला आहे. आता 7:30 झालेत कारण जबरदस्त पाऊस आहे, जबरदस्त. तर आपण आता कळंबोली सर्कलला पोचलो आहे आणि इथून सरळ रस्ता जो एक्सप्रेस हायवे जातो पुण्याला. तर ट्रॅफिक बघा ना, गर्दी, सगळे सुसाट. 2 दिवस सुट्ट्या आहेत ना, सगळे सुटलेत. अरे थांब ना, काय पॅपू झालं, तुलाच द्यायचं आहे काय? हे असे असतात ना काय काय ओव्हर स्मार्ट, म्हणजे काय बोलू, जाऊ दे. तर मंडळी फायनली आता आम्ही पोचलो आहे आमच्या मेन मीटअप पॉईंटला. उशीर तर झाला आहे, 7:45 वाजलेत. कारण जो 6:30ला भेटायचा होता 7 वाजता, पावसाने थैमान घातलं आहे. आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त हा जबरदस्त असा पाऊस पडतो आहे ना, जाम भारी वाटतं. तर आता आपल्याकडे तब्बल 25 बाईक आल्यात. एक बाईक आता येते आहे, एक आपला रायडर येतो आहे आणि एक आपले विश्वनाथ भाऊ, ते आपल्याला इनरूट भेटणार. ते नाईट ड्युटीला होते, ते आपल्याला वाटेत भेटतील. तर या 25 रायडरचं आता इंट्रोडक्शन घेतो आणि सुंदर सुंदर बाईकचा लाईनअप आलेला आहे, तुम्हाला फटाफट दाखवतो. तर किती मस्त असा बाईकचा लाईनअप आहे बघा आपला. आणि इथे आमची कोर टीम आहे, इकडे हे उभे आहेत आमच्या कोर टीममध्ये. आणि हे छोटे मावळे यांनी झोप काढली आहे मस्त. तर हे असा मस्त असा बाईकचा लाईनअप आहे. तर या सगळ्यांसोबत आपण करत आहोत कोलाडची मान्सून स्पेशल अशी इंडिपेंडन्स डेची राईड. आणि फुल सगळ्यांसोबत अनुभव घ्यायचा आहे मला. तर आता इंट्रोडक्शन करूया आणि पुढे कसं काय रूट मॅपिंग प्लॅनिंग असणार आहे. कारण रस्ते जे NS66चे आहेत ते कुठे कुठे चांगले आहेत आणि कुठे कुठे भरपूर खराब आहेत. तर त्यांचं थोडंसं डायरेक्शन देऊन राईडला सुरुवात करूया. आणि 50 किलोमीटर नंतर आपल्याला चहा नाश्त्याचा ब्रेकफास्टचा ब्रेक घ्यायचा आहे. चला. तर क्या आवाज. नमस्कार मंडळी, नमस्कार. तर सर्वप्रथम सगळ्यांना भारत माता की जय आणि वंदे मातरम. तर आज आहे आपला 79वा स्वातंत्र्य दिन. तर त्यानिमित्त आपण आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिली आणि रायडरसोबत जात आहोत
सुंदर अशी कोलाडची राईड करण्यासाठी 2 दिवसांसाठी. आणि छान असा आपल्याला हा स्वातंत्र्य दिन तिथेसुद्धा साजरा करायचा आहे. कारण आपल्या या स्वातंत्र्य दिनाचं मी या राईडचा कॉस्ट ठेवलेला आहे युनिटी आणि पीस. म्हणजे आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं आहे आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना शांतता असली पाहिजे, तरच लाईफ जगण्याला पुढे मजा येईल. तर बघू शकता सगळे आता भारताचा झेंडा घेऊन रेडी झालेले आहेत. तर फटाफट विचारूया कोण कुठून आलेला आहे आणि पुढच्या राईडला सुरुवात करूया. त्याच्यानंतर थोडंसं ब्रीफ देऊन आणि संपूर्ण असा फोटो वगैरे काढून पुढच्या राईडला सुरुवात करूया. चला हे ऐका फटाफट. तर आता ह्या पॉईंटपासून आपल्याला 100 किलोमीटर जायचं आहे आणि 100 किलोमीटरमध्ये 50 किलोमीटरमध्ये आपला रुची हॉटेलचा हॉल्ट आहे. पण रुची हॉटेल जे आहे ते राईट साईडला आहे आणि क्रॉस करताना पहिला थांबेल तो सगळ्यांना हळूहळू कंटेनर भरपूर आहेत आणि जिथे जिथे ब्रिजचं काम चालू आहे तिथे जो सर्व्हिस रोड आहे तिथे खड्डे खूप आहेत. तर जेणेकरून 10-20ची स्पीड ठेवा आणि व्यवस्थित, कारण खड्डा आपल्याला छोटा वाटतो आहे पण खड्डे मोठे आहेत. रिम कोणाची वाकडी होईल. पंक्चर किट माझ्याकडे आहे, त्याच्यानंतर स्पॅनर किट वगैरे सगळं आपल्याकडे आहे. पण आपल्याला योग्य ती काळजी घेऊन जायचं आहे. आता 2 फिमेल रायडर होते पण त्यापैकी एक आपल्याकडे आहे. तर त्यामध्ये असणार एक छोटा बाबू आहे आपल्यासोबत. त्यानंतर 2-3 याच्यामधल्या ना त्या पुढे असतील आणि मागच्या साईडला मी असेल किंवा नितेश असेल किंवा 2-3. तर त्यांच्या मागे कोणी जास्त राहण्याचा प्रयत्न करू नका. 25-26 रायडर्स आहेत. तर आपल्याला 2-2च्या फॉर्मेशनमध्ये जायचं आहे आणि ओव्हरटेक करताना एकमेकांना हाताचे इशारे द्या. मागे मिरर बघा म्हणजे गाडी येते की नाही. पुढे जरी रस्ता खाली असेल पण मागून येणारा जपमध्ये निघून जाईल. तर ती एक काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपला पळसपेचा जो खाली उतरायचा आहे ना तिकडे पण राईट तो एकदम डायरेक्ट राईट आहे. तर तो मारताना पुढचा गेला म्हणून लगेच घाई करायची नाही आपल्याला. आपण आपल्या स्पीडमध्ये त्याच्यानंतर क्रॉस केल्यानंतर पळसपेच्या पुढे लिहिले अलिबाग सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्या पुढे आपण थांबूया. सगळे एकत्र आले तर एकत्र निघूया. प्रत्येकाने मिररमध्ये बघायचं आहे की आपला मागचा आला का नाही, कारण ही आपली ग्रुप राईड आहे, आपली सोलो राईड नाही आहे. बरोबर. तर आणखी कोणाचे काय क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. नागोटने हां नाही मॅप लावलात. ज्यांच्याकडे वॉटरप्रूफ जे आहे त्यांनी मॅप लावलात तर उत्तम आहे. एवढं कोण हरवणार नाही. फक्त भीती एवढीच आहे की आपल्यासोबत शेकडो रायडर रस्त्यावर आहेत आज आणि आपल्याला ट्रॅफिक भेटू शकते. आणि ट्रॅफिकमध्ये ओव्हरटेक शक्यतो करू नका. कारण काय होईल ना, एकाने केला तर त्याच्यामागे दुसऱ्याने नाही केला, तिसऱ्याने गेला त्याचं म्हणजे परत बाचाबाची होईल. आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की आपल्यामध्ये ग्रुप फॉर्मेशन हे ब्रेक नाही झालं पाहिजे. ते ब्रेक होणारच आहे पण आपल्याला शक्यतो जेवढा कंट्रोल ठेवता येईल तेवढा. आणि त्याच्यानंतर तो डोंगर कुठला आहे ते कर्नाळा. त्या कर्नाळ्याच्या इकडे ना खूप सारे रमलर्स लावून ठेवलेत आणि तिकडे स्लिप होणार म्हणजे होणार. मागचा ब्रेक हळू दाबा. 10-20ची 30च्या स्पीडने जायचं आपल्याला. आणि गाडी आहे ना जास्त लेफ्टला नका ठेवू. लेफ्टला जास्त चिखल असतो. एकदम पण जास्त लेफ्ट नाही, एकदम पण जास्त राईट नाही. राईटवाले फास्ट असणार. ज्याला गाडी कंट्रोल होत नाही असे बरेच जण असतात. तर आपल्याला हळू जायचं आहे, एकमेकांना सांभाळून घेऊन जायचं आहे. कारण आपल्याला 2 दिवस एकत्र हे जे कुटुंब आहे ते एकत्र मजा आनंद जो काही आहे तो आपल्याला स्वातंत्र्य दिनाचा घ्यायचा आहे. आणि जसे आपण इथून आपल्या राईडला सुरुवात करणार आहोत तसेच आपल्याला प्रत्येकाच्या घरीसुद्धा सेफली व्यवस्थित जायचं आहे. हीच आपली पोचपावती असणार आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्सेस जे असतील ते आपण तिकडे सगळ्यांचे शेअर करणार आहोत. ज्या काही इन रूट या 100 किलोमीटरमध्ये कोणी कोणाचे अनुभव असतील की बाबा ह्याने असं चालवलं, म्हणजे राग रुसवा न बाळगता आपण एकमेकांना करेक्ट करू शकतो. कारण काही जण पहिल्यांदा आलेले असतात, काही जण अनुभव घेत असतात. तर आपले अनुभव शेअरिंग आपण नंतर करू. आता आपण टुवर्ड्स आपल्या ब्रेकफास्ट पॉईंटच्या दिशेने वाटचाल करूया. तर निशान भाऊ असतील पुढे, त्यानंतर आपले ठाकूर सर असतील, हे आपले साहेब पुढे मागे. जो राहिला चुकला त्याला अजून एक आपले टेल रायडर विश्वनाथ भाऊ आहेत, ते आपल्याला इंदुरीत भेटतील. ह्या लोकांच्या मागे पुढे जे नवीन आहेत त्यांनी मध्ये राहण्याचा जास्त प्रयत्न करा. पहिलं लोकेशन टाका, चुकामुक होणार नाही. 48 ते 50 किलोमीटर आहे. आता कोणाला हा ब्रेक घ्यायचा असेल तर आपण एकाच ठिकाणी पेट्रोल ब्रेक घेऊया सगळ्यांनी. आता जिथे खाली भेटेल ना मंडळी, काही दिवसांपूर्वीच, आज आहे 15 ऑगस्ट, तर 2 दिवसा अगोदर 12 ऑगस्ट या दिवशी आपले बोरिवलीतले एक फिमेल रायडर आहेत रिद्धी ठक्कर करून.
तर हे बस्तर या ठिकाणी त्यांची राईड करत असताना त्यांचा ब्रेक फेल झाला आणि ब्रेक फेलमुळे मागून येणारा जो डंपर आहे तर त्यांना धडक दिली आणि त्या दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी असा म्हणजे म्हणू शकतो मृत्यू झालेला आहे. तर त्या मॅडमसाठी आपण 2 मिनटं श्रद्धांजली देऊया, कारण आपण सुद्धा त्यातलेच एक आहोत. ठीक आहे, तर सगळ्यांनी असे या. 1 2 3. ओम नमः शिवाय. ओम शांती ओम शांती. ओम शांती. तर चला आपल्या राईडला. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवराय करत आणि या बाप्पाचं नाव घेत, कारण पावसाला सुरुवात झालेली आहे. मस्त असा पाऊस आहे, तर पावसाचा आनंद घेत आपण आपल्या राईडला सुरुवात करूया. चला, आणि ही राईड मिस आऊट करू नका. आणि तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत यायचं आहे तर काय करायचं आहे? अरे भाई, फिरताय ना, फिरायलाच पाहिजे आणि आयुष्य खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर नक्की जॉईन करा. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हा मध्ये येते, माहिती आहे मला. थोडा खाली करूया का. हां, क्या बात आहे. भारत माता की जय, वंदे मातरम. क्या बात. मस्त असं आपला फॉर्मेशन चालू आहे. एक नंबर. क्या बात. तर सुंदर अशा आपल्या कोलाडच्या राईडला सुरुवात झालेली आहे आणि कोलाडला आपण प्रथमच चाललो आहे. तर याच्या आधी आपण 26 जानेवारी निमित्त रायगडावर केली होती, रायगड राईड केली होती 2 दिवसांची. तेव्हासुद्धा आपण स्टे केला होता आणि वरच्या शाळेतल्या मुलांना, जी मंडळी मुलं मुली रायगडमध्ये राहतात, तर त्यांना आपण वह्या पुस्तकं सगळं शाळेचं साहित्य दिलं होतं. मस्त. आज ते खरंच गाणं सूट होणार, सूट होणार. लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, ठाकर गडी तेथं कधी नाही गेला, ठाकर गडी तेथं कधी नाही गेला. हो लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला. काय दिसतोय. शिट यार, एक नंबर सुपर. बघ ना, असा मस्त असा अंगठा आणि त्याच्यावर सगळं धुकं 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 धुकं. क्या बात, क्या बात. थोडंसं झूम करून दाखवतो. झूम. एक नंबर यार. खरंच हा लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला. 4 छान लागतात असं पाहून. आणि जसं जसं कोकणात आपण आता एंटर करतोय ना,
हे पेण पनवेल नंतर अशी ग्रीनरी वाढत जाईल ना, नंतर पुन्हा आपल्याला मुंबईत येण्याची इच्छाच नाही होणार असे. आणि ह्या कंटेनरच्या चिखलापासून बाबा लांब राहायचं, एक तर पुढे जायचं नाही तर खूप मागे राहायचं. आणि गणपतीच्या अगोदर मी एक स्पेशल अशी कोकण राईड करणार आहे, कारण मुंबईतले जे गणपतीचे कारखाने आहेत ना ते सगळेच नाही, भरपूर असे मोटो ब्लॉगर, इन्फ्लुएन्सर, फूड ब्लॉगर, आणखी काय जे ब्लॉग बनवतात ते सगळे दाखवतात. पण मला माझ्या गावचा जो गणपती बाप्पा बनवतो ना, ते जे घराणं असतं, जे वर्षानुवर्ष आपला गणपती बाप्पा बनवत असतं, तर त्यांनासुद्धा या पडद्यासमोर आणणं गरजेचं आहे. तर माझी ती इच्छा आहे की 2 दिवसासाठी जाईन आणि मस्त माझा बाप्पा बनताना बघेन आणि त्या कुटुंबाशी सुद्धा आपण बोलाचाली करूया, तर त्यांनासुद्धा बरं वाटेल. कारण ह्या गोष्टी संपूर्ण जगासमोर येणं खूप गरजेचं आहे. कारण आमचा जो गणपती आहे ना तो फक्त घोड्यावर असतो. तर घोड्यावर गणपती का आणतात त्याच्या मागेसुद्धा चालीरीती परंपरा आहेत. काहींचे गणपती बैठे असतात. तर जेव्हा नवस पूर्ण होतो ना तर बाप्पाला आधी म्हणायचं की मी तुला घोड्यावर आणून, घोड्यावर बसून दुडदुड्या येती, हाती मोदक लाडू घेऊन या जाती. तर त्याचप्रमाणे घोड्यावरच्या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य वेगळं आहे गावामध्ये. आणि असेच तुम्हाला ना एका रूममध्ये मस्त 50-100 सेम असे घोड्यावरचे गणपती तुम्हाला पाहायला मिळणार. आणि आपल्या मुंबईला कसं असतं, अरे माझ्या गणपतीला ही जरीचं हे लाव, माझ्या गणपतीला हा हिरा लाव. तिकडे तसलं काही नसतं. बाप्पा आपला मातीपासून बनवलेला असतो, शाडूच्या. आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस तर वापर होतोच, कारण शाडूची माती वजनही असते आणि थोडीशी महागही जाते. आणि गावातल्या मूर्तींचा काय रेट असतो, मी आता तो रेट बाप्पाचा सांगणं योग्य नाही, पण लिटरली 700, 500, 1000, जास्तीत जास्त ज्याची घरची परिस्थिती चांगली ना त्याचा गणपती 2500चा, 3000चा असं. बाप्पाची कधीच तुलना पैशामध्ये करू नये. परंतु काहींनी जो बाजार मांडला आहे ना त्याच्यामुळे कसं आपण भावतोल करतच नाही. आणि आता गणपती काय सांगू, एक असं कमर्शियल प्लॅटफॉर्म झालेला आहे आता तो. काही जण मला चुकीचं म्हणतील, काहींना रोजगार मिळतो, रोजगार मिळणं बरोबर आहे. पण आपला बाप्पा जसा आपण आपल्या घरी पाहुणा आणतो ना, तो पाहुण्याच्या रूपातच गेला पाहिजे. बाप्पाच्या जी 4-5 दिवसांची रात्र असते ती भजन वगैरे करून, मस्त गाणी वगैरे म्हणून ती साजरी करायची असते. तर आता DJ, नाच, बाया बोलवा, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर ह्याच्या संपूर्ण मी विरुद्ध आहे. त्याच्यामुळे असले काहीच व्हिडिओ बनवत नाही. आता गावी जाईन तेव्हाच तुम्हाला व्हिडिओज वगैरे पाहायला मिळतील. तर एवढंच सांगेन, जितकी आपल्या निर्मळ मनाने बाप्पाची सेवा करता येईल ना, कारण तो पाहुणा येतो आपल्या घरी. आणि दुसरं म्हणजे ना, आता बाप्पाच्या मूर्त्यांमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन लागलेली आहे. म्हणजे असा हवेत तरंगणारा बाप्पा, असा एका पायावर एका बोटावर, ते थोड्याशा गोष्टी मला तरी खटकतात. कारण आपण जर एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून गेलो तर आपण एवढे तास उभे राहू शकू का? आपला जो पाहुणचार असतो तो त्या प्रकारे झाला तर आपल्याला योग्य वाटेल का? आपल्याला सुद्धा राग येईल. भले तुम्ही कितीही मोदक माव्याचे चढवा किंवा पैसे 500च्या नोटांचा हार तुम्ही बाप्पाला घाला, पण बाप्पा त्याने खुश नाही होणार. बाप्पा तुमच्या निर्मळ केलेल्या देवभक्तीनेच खुश होणार. आणि मस्त बैठा गणपती आणा. सगळ्यात सुंदर मूर्ती मला कोणाची आवडते माहिती आहे? नाना पाटेकरांची. नाना पाटेकरांच्या बाप्पांची मूर्ती बघा. म्हणजे अशा बऱ्याच मूर्त्या आहेत, पण तिच्याकडे पाहिलं नाही यार, काळाचं तसं पाणी येतं. आणि लिटरली जे आपल्या गावीसुद्धा जे छोटे मोठे बाप्पांचं स्वरूप, बाप्पांच्या मूर्त्या बनवल्या जातात ना, अरे यार, मी ज्या माझ्या घोड्यावरच्या बाप्पाला बघतो ना, अक्षरशः असे आता पण बोलताना हे वाटतं की असे हुंदके येतात आतमधून. जबरदस्त. ती बाप्पाची फिलिंगच वेगळी आहे. प्रत्येकाचा साजरा करण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बाटल्या फोडणारे, त्याच्यानंतर DJच्या तालावर जी आता जेनजी मंडळी जी सो कॉल्ड आहेत ती जी थिरकत आहेत, ती आपल्याला नाही आवडत बाबा. आपण त्या कॅटेगरीत येण्याचा प्रयत्नसुद्धा नाही करणार. जेवढी मनोभावे काय सेवा करता येईल तेवढी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. तर चला, भरपूर काय या हिरवळीने मला असं बाप्पाच्या सानिध्यात, बाप्पाच्या बाजूला नेऊन बसवलं आणि सगळं असं मनातून येत चाललं आपल्या. क्या बात आहे. तर राईड सुंदर होते आपली, मस्त आपण चाललो आहोत. तर गणपती बाप्पा मोरया.
आणि सुंदर अशी आपली राईड होते. तर आता आपण पोचू आपल्या ब्रेकफास्ट पॉईंटला. हे गणा आतुरली धरती आज सारी, श्रावण आला माघारी, यावे उंदरावर बैसोनी. हे गणा आतुरली धरती आज सारी, श्रावण सुखांच्या धारांनी स्पर्शिले मला, श्रावण सुखांच्या धारांनी स्पर्शिले मला. धावत यावे गणा गौरीच्या नंदना, धावत यावे गणा गौरीच्या नंदना. कोकणात जातानाचा हा पहिला टोल आहे आपटा. ह्या गावाचं नाव आपटा. आणि इथे आपला एक भाऊ आहे चैतन्य पाटील करून. त्याने मुंबई ते गोव्यापर्यंत म्हणजे पनवेल ते गोव्यापर्यंत चालत दीड महिन्याची अशी अहवाल सादर केला त्याने. कुठे काय खड्डे आहेत, ॲक्सिडेंटल स्पॉट आहेत. तर हा अहवाल सादर करूनसुद्धा काय म्हणू की कुठे कुठे अजून जे जीवघेणे अजून जे जीवघेणे खड्डे वगैरे आहेत ना, ते असेच आहेत. त्याच्या व्हिडिओमार्फत, त्याच्या अहवालामार्फत खूप सारी कामं केलेली आहेत. पण जे रस्ते बनवतात त्यांना का नाही दिसत? प्रत्येक वेळेस सर्वसामान्याला का रस्त्यावर उतरून येऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात? ते समजत नाही. ज्याला ज्या कामासाठी पैसे मिळत आहेत तो ते काम का नाही करत आहे प्रामाणिकपणे? काय आणि दुसरे आणि या चैतन्यासारखी मुलं या आपल्या रस्त्यावर चालून जीव धोक्यात घालून पूर्ण अहवाल सादर करणं का? त्याला त्याचा परिवार नाही, त्याला त्याचे कामधंदे नाहीत. पण तेवढं करूनसुद्धा जैसे ते वैसे शून्य. आणि हा टोल घेण्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे. या बायकर्स लोकांना जायला तर तुम्ही व्यवस्थित जागा ठेवली पाहिजे. ओहो, काय पाऊस भरला! एक नंबर. काय भारी पावसाला सुरुवात झाली. जबरदस्त बोलतो ना, जबरदस्त. काय पाऊस पडतोय, जबरदस्त. हो, कोकण आणि पाऊस एक वेगळंच स्वर्गसुख आहे. आणि आता एवढी गॅप ठेवली आहे मी कारण आतला पिनलॉक वायझरनं आणला आहे. तरी पण इथून पाणी जाते आतमध्ये. मेन कसं आपल्या आतमध्ये माईक आहे ना, तर त्याला थोडा जपावं लागतं. आणि सगळे व्यवस्थित स्पीडमध्ये जात आहेत. अजून आपलं ब्रेकफास्ट लोकेशन आहे एक 40 किलोमीटर असेल, म्हणजे 45 मिनिट्समध्ये पोचू. रस्ता तसा आहे व्यवस्थित. फक्त देवाकडे प्रार्थना एवढीच आहे की प्रत्येकाकडे बॅग आहेत त्या भिजू नये, कोणाचं काही नुकसान नको होते. बाकी तुला पडायचं तेवढा पड, मोबाईल सगळं सेफ राहू दे. त्या रेनकोटच्या इथे कसं आतमधून खालून असं पाणी जातं ना, ते एका साईडला जमतं आणि मग गुदगुद असं गार आत शिरतं मध्ये. म्हणजे नाही भिजायच्या गोष्टी असतात त्यासुद्धा भिजतात मग. असं आहे ते. जेवढं प्रोटेक्शन आपण त्या गोष्टीसाठी ठेवतो ना, तर तीच गोष्ट नेमकी अशी भिजते. आणि पूर्ण राईडचं कॉन्सन्ट्रेशन आहे ना मग तिकडे जातं. कारण असं गारगार हवा लागली ना, मग तिथे असं गारगार वाटतं, मग असं अनकम्फर्ट होतं. मग असं वाटतं की अरे यार ओलं झालं. असे तर जे कोणी राईड करताना या गोष्टी रिलेट करतात ना, नक्की कमेंट करा की तुमच्यासोबतसुद्धा झालं आहे का असं. तर इथे अजून ब्रिजचं काम सुरू आहे. कधी होणार? आणि हे रस्ते बघा आपल्या गाड्यांचे खुळखुळे करायला रेडी आहेत. काय खड्डे आहेत, त्याच्यात ब्रेक मारला तर गाडी घसरू शकते. त्याच्यामुळे 10-20च्या स्पीडने जायचं. आणि खड्डे असले जबरदस्त आहेत ना, गेलात तर तुमचा पंचर, टायरचं मॅकव्हील बाद होणार. बघा, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता. ओ शिट.
किती चुकवणार तुम्ही? एका दुसऱ्यात खड्ड्यात तर जावंच लागणार. अरे पण तुम्हाला माहिती आहे की रस्त्याचं काम चालू आहे, सर्व्हिस रस्ता बनवायचा आहे, तर त्या सर्व्हिस रस्त्याची क्वालिटी मेंटेन करा ना. परत तो बुजवायला दुसरा, परत त्याच्यावर पेवर ब्लॉक. अरे काय रे, म्हणजे सगळे पैसे तुमच्याच घरी न्यायचे आहेत का तुम्हाला? लोकांसाठी, कल्याणासाठी काहीच नाही करायचं आहे. म्हणजे कुठे फेडाल हे पाप? हे देवा, ही वीज का नाही पडत अशा लोकांवर? राख करून टाक साला, त्यांची राख रांगोळी. काय म्हणजे काय यार, हसावं की रडा? म्हणजे मिडल क्लास माणसाने वर यावंच नाही, त्याने संपूर्ण टॅक्स भरणं, तर त्याचं आयुष्य काढावं नाही. त्याच्या टॅक्समध्ये साले मजे मारणारे हे खुर्चीत बसलेले. काय बोलणार? ठीक आहे, होत आहे, आपलं आयुष्य चांगलं जगू. आणि काय, असाच एक कोणता तरी खड्डा आपल्या नावावर बुकिंग करून ठेवलेला असेल या राजकारणी लोकांनी, की हे तुझ्यासाठी आहे, यात पड आणि मर. तर म्हणजे मस्त अशी 50 किलोमीटरची तरी आत्तापर्यंत राईड झालेली आहे आपल्या कळंबोलीच्या मीटअप पॉईंटपासून. तर आता आम्ही इथे पोचलो आहे हॉटेल रुची. तर मी इथे आलो ना तर थांबतो, कारण मस्त असं ब्रेकफास्ट आणि लंच छान असतो. तर हे हायवे लगतच आहे. इथे आहे मुंबई गोवा हायवे, गावाला कोकणात जाताना, आणि इथे मुंबईला जाताना. तर घरापासून 100 किलोमीटरवर आहे. इथे सगळ्या बाईक्स पार्क केले इथे आपण, सगळा आपला स्टाफ आहे. आणि मस्त असं मिसळपाव आणि मेदूवड्याचे सगळे झपाझप ऑर्डर द्यायला लागलेत. तर आता बघूया कशी होती आत्तापर्यंतची. ठीक होती. काय म्हणतो मुंबई गोवा हायवे? गावी कोकणात जाताना काय एक्सपिरियन्स? आम्ही नाही, आम्ही तिकडले ना, आम्ही इकडले नाही. हां, मग तुम्ही जास्त एक्सपिरियन्स सांगू शकता. कसा वाटला आमचा गावचा रस्ता? काय ठीकठाक आहे, पण टिकणारा रस्ता नाही हा. जास्त दिवस नाही टिकू शकत. दरवर्षीप्रमाणे या गणपतीचं लेट होईल तो. होईल ना दरवर्षीप्रमाणे 14-17 वर्षाप्रमाणे 18व्या वर्षी पण आम्ही अपेक्षा ठेवायची. तुम्ही किती दिवस आपल्याकडे? तर आपल्यासोबत ही मंडळी काही नवीन आलेली आहेत. तर कोकणातले आहेत ना? मग काय म्हणतो आपल्या गावचा रस्ता? एकदम प्रॉपर आहे. काय फर्स्ट टाइम नाही आमच्यासाठी, आम्ही आधी सुद्धा गेलोय 2 वेळा. बघ, तेव्हा पण रस्ता तसाच होता जेव्हा दाढी नव्हती. आता दाढी पूर्ण आले तरी पण रस्ते असेच आहेत, रस्ते काही बनतच नाहीत. तर क्या बात आहे. हां हां, गाडी हालते डुलते, ते गाणं आहे ना आपलं. काय म्हणता, तुम्हाला कसं वाटलं सर? ऑल ओके. एक्सपिरियन्स. आणि रस्त्याचा विचाराल तर रस्ता पायाखालचा आहे आणि सुधारतोय, पण किती दिवस टिकेल काय सांगता येईल. फक्त पायातल्या चपला सतत बदलाव्या लागतील. रस्ता तोच राहील. सोबत आलेले छोटे रायडर, कसं वाटलं तुम्हाला? हां, किती डुलक्या मारल्या, किती जांभया दिल्या? और बऱ्याच दिवसांनी सागर आलेला आहे, कसं वाटलं? नमस्कार. अप्रतिम, अविस्मरणीय. अजून पुढचा आठवत. तो रात्री बोलणार. तर दीपक पण बऱ्याच दिवसांनी आला. दीपक, कसा होता? बऱ्याच दिवसांनी आलो आहे, पण राईड एकदम मस्त आहे. बहुत बारिश आहे, लेकिन बारिश मान्सून राईड आहे. काय म्हणता तुम्ही? मस्त, एकदम मजा आली. एकदम सगळे माझ्या भावाला विचारतात, मी त्याला बोललो तुला सगळे विचारतात, पण झोपेत अजून झोपेत आहे. तर आपल्यासोबत आणखी एक योगेशचे बंधू आहेत. कसं वाटलं तुम्हाला आमच्यासोबत? फुल ऑन धमाल चालू आहे. माझी पहिलीच राईड आहे दादासोबत, अजून मजा करायची आहे. धन्यवाद. आणि इथे आपले नेहमीचे हे चेहरे. नितीनच्या राईडला मजा नाही असे झाले, असं कधी होणारच नाही. आणि तो फुल एन्जॉय आणि सगळ्यांना असा फ्री सोडतो, त्याच्यामुळं एन्जॉय सगळ्यांना मिळतो, एवढं नक्की आहे. ए, पोटाची बटणं अशी लागत नाहीत ना नंतर. सही आहे. तर चला आता अर्धा पाऊण तासाचा ब्रेक करूया, मस्त पेटपूजा करून. कारण इथून अजून आपल्याला 40 किलोमीटर जायचं आहे. कोलाडच्या अगोदर, म्हणजे कोलाडलाच लेफ्ट मारून आतमध्ये एक 10-12 किलोमीटरवर आपला डेस्टिनी आहे, पूजाच फार्म करून. तर आता विश्वनाथ भाऊ फक्त यायचे, ते आले की आपला काउंट बरोबर पट्टे. तर म्हणजे समोर पाहू शकता हॉटेल रुचीचे मालक आपला मस्त असा लाईनअपचा फोटो काढत आहेत. ट्रेन 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 ट्रेन, अरे ट्रेन जाते, अरे ट्रेन ट्रेन जाते, अरे ट्रेनचा घे, ट्रेनचा घे,
क्या बात आहे, कोकण रेल्वे एक नंबर. शिट, आपला ड्रोन आपण उडवला नाही. आपल्या राईड ग्रुपमध्ये एक आहे, त्याने आता उडवला. पण हा जर ड्रोन शॉट आला ना, मस्त ट्रेन जाते, छान येईल. नमस्कार, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. हां, ग्रेट ग्रेट. किती जण आहेत तुम्ही? 5. हां, चांगले. होय, थांब आपण हे करू. हॅपी बर्थडे. अरे तुझं नाही? हां. वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिलं सांगितलं माझं. हां, ते फॅमिली प्लॅनिंग होतं ना त्याचं. वहिनी कुठे आहे? थँक्यू. आणि नाश्ता करून सगळे मस्त सनाट सुचलेत, सनाट. मस्त आता पळवण्यासारखाच रस्ता आहे. कोण 30-40 मध्ये चालवणार आहे? मस्त 60-70 तेवढं तरी स्ट्रेच केलं पाहिजे. कारण हा थोडा रस्ता आहे चांगला. मानगाव नंतर थोडासा मध्ये पॅच आहे सिंगलवाला. ओ हो गाय माता, आप बीच में नहीं आता. शेवटी आलीच, तिचं मन झालं क्रॉसिंगला. आता फार्म हाऊससाठी आपण कोलाडपासून लेफ्ट घेतला आहे आणि हा रस्ता मुळशीला सुद्धा जातो. तर इथून आपल्याला 14 किलोमीटर जायचं आहे. तर 14 किलोमीटरवर आहे पूजाच फार्म आणि गावाचं नाव आहे धागडवाडी. धागडवाडी रस्ता अगदी मस्त सुंदर आहे. दुतर्फा झाडी आणि हिरवळ बघा ना. आणि काहीतरी ही कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत. ट्रेलर कंटेनर भरपूर जाता येत आहेत. तर आता विश्वनाथ भाऊ फक्त मागे राहिलेत, बाकी सगळा आपला क्राऊड पुढे आहे. काय निसर्ग झालाय ना, एक नंबर. शुद्ध फ्रेश हवा. आणि कोलाडला या साईडला मी तर पहिल्यांदाच येतो आहे. हे अशा काहीसे डोंगराच्या आतले रस्ते पण आपण फिरले पाहिजेत. म्हणजे असं प्लॅन असतो ना. अनप्लॅन मीन्स माहितीच नाही, इथे घुसा, चला घुसा. मग जो जिथे बाहेर पडेल तिथे बाहेर पडेल. मग एक ठराविक वेळेपर्यंत चालवायचं, नंतर मॅप लावून पुन्हा आपल्याला जायचं तिथे. म्हणजे नवीन रस्ते बघण्यासाठी प्रयत्न करायचे, असा माझा मानस आहे. तर असे काहीतरी सर्किट असतील, जसं लडाख सर्किट आहे, तसे मी 1-2 ना मी स्वतः असं विचार केला आहे की तिकडे जाईन. अजून असं कोणी राईड विचार केला नाही आहे, तर मी म्हटलं आपणच सुरुवात करू. असे आतातले रस्ते स्वतःच एक्सप्लोअर करायचे. सो आजचं फायनली डेस्टिनेशनला आता आपण पोचत आलो आहोत. 1 किलोमीटर दाखवत आहे. तर हा राईट आहे. काय लाईनअप वाटतं आपला. अरे एवढा जवळून पण नको. और फिर कैसा लगा शॉट, पाणीवाला शॉट, पाणीवाला. तर मंडळी फायनली पोचलो आहे. मुंबई ते कोलाड अशी आम्ही 180 किलोमीटरची राईड करून आता 1 वाजता पोचलो. मस्त आरामात आलो. आणि इथला माहोल बघा ना, ॲम्बियन्स एक नंबर आहे. फुल बाली व्ह्यू आहे. तर हे पाण्यातले रूम्स वगैरे आपल्यात कसं आहे, छान आहे. तर हे डिटेलमध्ये बघण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू या व्हिडिओमध्ये राहावं लागेल. तर इथे फोटोशूटसुद्धा चालू झालेला आहे फुल बाली व्ह्यूचा. क्या बात. हां, मस्त. अजून तर वेळ बाकी आहे. तर आता आपला पहिला रूम तुम्हाला दाखवतो.
आतमध्ये कसं आहे. तरी मंडळी आता सेटल झाले आहेत सगळे, चेंजिंग वगैरे करून फुल चिल आउट मूडमध्ये. फुल चिल आउट झाला. ड्रोन फ्लाय करून झाला काय? क्या बात क्या बात, एक नंबर. ते बघा तिकडे हो लहान पोरांनो, इकडे इकडे अर्धी अहो का हो कैसन बा डुबकी डुबकी कब मारो. माईक लांब आहे ते ऐकू नसेल आलं. आणि समोर काय मस्त वाटतंय, एक नंबर. आणखी आपला जो तिसरा रूम आहे ना तो ग्लास रूम आहे, तर तो दाखवतो तुम्हाला. एक मिनटं. हो हे लेट येऊन लोक पहिला फोटो काढायला लागल्या, लेट येऊन उशिरा येऊन. हां इथे जेवणाचा काउंटर दाखवतो तुम्हाला. ते जेवणाचा काउंटर इथे प्रॉपर असं जेवण काउंटरसुद्धा आहे, सगळं दाखवतो. आता आपला जो दुसरा 10 मंडळी ज्या रूममध्ये थांबलेली आहेत तो आहे ग्लास रूम, तो दाखवतो तुम्हाला. हो हो, तर हा असा काहीसा आहे ग्लास रूम. एक नंबर आहे, म्हणजे फुल पैसा वसूल आहे. तर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट निमित्त मस्त असं इथे बलून डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे पूजाच फार्म. आणि इथे एंट्री गेट वेलकमसाठी. क्या बात आहे, एक नंबर फुल भारी. तर आता चहा पिऊया, त्यानंतर थोड्या वेळाने जेवण आहे, त्या जेवणामध्ये काय काय ते दाखवतो. त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये जायचं आहे. सर्व वऱ्हाडी मंडळींनी जेवण करून घ्यावे. जेवणाची व्यवस्था ही राईट साईडला केलेली आहे. तर सर्वांनी बुफे जेवण आहे, सर्वांनी जेवण करून घ्या. नितीन पाष्टे मालकांचं आमंत्रण आहे सर्वांना जेवण करून. तर आपल्या गमतीला आता आपण सुरुवात करूया. इथे स्पीकर माईक आहे. सर्व वऱ्हाडी मंडळींनी जेवण करून घ्या आणि भरपूर जेवा. आणि मेन म्हणजे अन्न टाकू नका. बरोबर. मुलींच्याकडनं वऱ्हाडी बसून जेवा आणि मुलांच्याकडनं उभं राहून जेवा. आणि आयर पाटील जे मालक आहेत नितीन पाष्टे यांच्याकडे द्या. फोडून नाही. जीपे केलं तर चालेल. आणि जांभळावरची माणसांनी जांभळावरची माणसं जांभूळवाले जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा आवाज ढोल वाज. चला जेवण करूया. तर आपला चालू आहे श्रावण, कधीपर्यंत माहीत नाही. गणपती जाईपर्यंत. कधीपर्यंत माहिती नाही म्हणजे गणपती जाईपर्यंत. कधीपर्यंत माहिती. सॉरी ते जीप लपलं पाहिजे. हां त्याच्यामुळे आपण घेतलेलं आहे अख्खा नाही. हे वाटाणे आहेत, काळे वाटाणे. हां इथे चिकनवाला कोण नाही ना? नाही, तिथे चिकनवाले आहेत. येस. आणि मस्त असं ॲम्बियन्समध्ये जेवायला बसलो आपण. आणि उपवासवाले. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही एक आयलंडवर आलो आहे. समोर बघू शकता असं मस्त की आयलंड आहे आणि हा दुसरा आयलंड आहे. आम्ही चिकन नाही केले बघू शकतो आणि खूप छान आहे. जेवण पण छान आहे. डॉल्फिन. चला जेवूया. तर मस्त जेवून
आता पाण्यातला आनंद घ्यायला चाललोय. सगळी मंडळी उतरलेत. हे मगर आली. या तुमचं स्वागत आहे पाण्यामध्ये. या वेलकम वेलकम. हे मगर आली. अशा तऱ्हेने मोठ्या पाण्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड लावला आहे. शांताबाई 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 शांताबाई. तर पाणी माझ्या इथपर्यंत आहे. आपल्याला पोहायला येत नाही. उंच आहे. मस्त आयुष्याची मजा झाली आहे. आणि ड्रोन शॉट कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आजूबाजूचा नजारा इतका सुंदर, इतका हिरवागार आणि जबरदस्त. आपण जे सिलेक्शन करतो ना, लाखात एक बापच करतो. आणि सगळ्यांचे जे घरी तासोन तास काम करतात त्याच पाण्यात डुबून मस्त खेळण्याची मजा घेत आहेत. फुल मजा झाली, फुल मजा. तर आता संध्याकाळचे 4-4:30 होत येत आहेत. तर आता थोड्या वेळाने चहा पिऊ, त्यानंतर फ्रेशअप वगैरे होऊन मस्त आपला पुढचा खेळांचा कार्यक्रम करू. तर एकंदरीत व्हिडिओ ना पूर्ण बघा. स्किप केला असेल नका करू. सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. इसको बोलते हैं अपनी सब्सक्राइबर फॅमिली. ओम दादाला काय बोलशील? काय ना, अरे बोल काहीतरी. मिस केलं त्याला, त्याने सगळं मिस केलं. ओम दादा यू आर मिसिंग. 2 hours later. तर मंडळी, आपल्या भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही आलो होतो. मुंबई ते कोलाड अशी राईड केली आणि आता सूर्यास्त होऊन गेलेला आहे. तर आपल्या या स्वातंत्र्य दिनाची सांगता आपण वंदे मातरमनी करूया. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. तोंडात मग हो हो सागर मोठे सागर क्या बात. पायची बोटं, डोकं, कंबर, गुडघे, खांदे,
हात नाही लावायचा आहे.